पप्पा, 3 ऑक्टोबर रोजी आमच्या शाळेत अभिजात मराठी दिन साजरा केला गेला. अभिजात मराठी म्हणजे काय? अभिजात मराठी ना, तर अभिजात मराठी म्हणजे क्लासिकल म्हणजे एक जुनी, एक प्राचीन असणारी भाषा. भारतातील जवळपास 11 भाषांना हा एक अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आलेला आहे. त्याच्यामध्ये सुद्धा एक मराठी भाषा आहे. 2024 मध्ये मराठी भाषेच्या बरोबर जवळपास इतर 4 भाषांना अभिजात मराठी भाषेचा दर्जा देण्यात आला. तसंही 2004 पासून सुरू झालेला होता. तर या अभिजात भाषा किंवा हा जो दर्जा आहे तो कोणत्या भाषेने मिळतो, तर त्या खूप प्राचीन अशा भाषा असतात, खूप प्राचीन आहेत. हा त्याच्यातला पहिला क्रायटेरिया त्या भाषेचा. दुसरा क्रायटेरिया की त्याचं जे प्राचीन लिटरेचर आहे, म्हणजे जी पुस्तकं गेली होती त्या भाषेतील, ती भाषा आणि आजची भाषा यामध्ये फरक असणं गरजेचं आहे. मग त्याचे काही सरकारी स्तरावर फायदे सुद्धा मिळतात. आणि मग असा दर्जा 2004 पासून भारतातील जवळपास 11 भाषांना आतापर्यंत देण्यात आलेला आहे. पप्पा, मग सगळ्यात जुनी भाषा कुठली आणि आपली मराठी भाषा ही नेमकी किती जुनी आहे? खूप छान क्वेश्चन आहे. कारण मराठी बोलणाऱ्यांसाठी हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे की आपण जी माय भाषा जी बोलतो ती कितपत जुनी आहे, की आता कधीपासून बोलली जाते. तर ही जगातील एक अत्यंत मोठ्या लोकसंख्येकडून बोलली जाणारी भाषा. आता प्राचीनतम भाषेच्या बाबतीत जर बोलायचं म्हटलं तर सर्वात प्राचीन भाषा जी भारतामध्ये सध्या बोलली जाते ती द्रविड किंवा द्रविड मीन्स तमिळ भाषा जी आहे ती सर्वात जुनी भाषा आहे. पण मराठी भाषा असं नाही की मराठी भाषा मग खूप जुनी नाही, तर मराठी भाषा सुद्धा जवळपास 2,500 ते 3,000 वर्षापासून बोलली जाते. तसे पुरावे आहेत आपल्याकडे. तर मराठी भाषा सुद्धा तितकीच प्राचीन भाषा आहे. 2,000-2,500 वर्षापासून ती सुद्धा बोलली जाते. तर ह्या भाषेचं मग मराठी भाषा नेहमीच एक प्रगल्भ असलेली एक भाषा राहिलेली आहे आणि तिचं एक स्वरूप बघता अत्यंत महत्त्वाची भाषा, जगातील प्रमुख भाषेपैकी भाषा आहे आता म्हणू शकतो. कारण जवळपास 13 कोटी लोकसंख्या ही मराठी भाषिक आहे आणि सगळ्यांनीच आपल्या भाषेवर प्रेम करावं, प्रत्येकाने महत्त्वाचं आहे. आणि आपली अत्यंत गोड अशी आपली भाषा, मायभाषा, बोलीभाषा ही सर्वांनी त्याच्यावर बोलीभाषेवर प्रेम करावं. धन्यवाद. प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तुम्हाला आवडत असेल तर सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. आणि काय तुमचे सजेशन असतील तरी ते पण सांगा, आम्हाला त्या पद्धतीने इम्प्रूव्ह करता येईल. थँक्यू.